हॅलो फ्रेंड्स, मी डॉक्टर सारिका. तर आजचा आपला टॉपिक आहे डिलेड डेंटिशन, म्हणजे दात लवकर उगवत नाहीत. तर याची काय कारणे आहेत आणि आपण त्यावर काय होमिओपॅथिक ट्रीटमेंट घेऊ शकतो, तर आज आपण पाहणार आहोत. तर चला पाहूया. तर कॉजेस म्हटलं तर सगळ्यात पहिलं कारण आपण पाहिलं तर जेनेटिक प्रॉब्लेम असू शकतो. जेनेटिकमध्ये आपण पाहिलं तर जेनेटिक सिंड्रोम्स लाईक म्हणजे डाऊन सिंड्रोम असू शकतं. दुसरं कॉज म्हटलं तर सिस्टेमिक कंडिशन. तर सिस्टेमिक कंडिशनमध्ये आपण पाहिलं तर हार्मोनल डिसऑर्डर्स. मग त्या डिसऑर्डर्समध्ये आपण पाहिलं हार्मोनल इम्बॅलन्स असेल किंवा इंडोक्राईन डिसऑर्डर्स असतील, सिस्टेमिक डिसिजेस असतील, तर अशा व्यक्तीमध्ये किंवा अशा बच्चूंमध्ये दात लवकर येत नाहीत. न्यूट्रिशनल डेफिशियन्सी असेल, यामध्ये काय होतं, जे महत्त्वाचे विटॅमिन आहेत, मिनरल्स आहेत, ते जे कमी पडत असतील बच्चूंमध्ये, फॉर एक्झाम्पल विटॅमिन डी किंवा विटॅमिन सी, तर दात येताना खूप कॉम्प्लिकेशन होतात किंवा उशिरा दात येतात. दात जर लवकरच पडले असतील, फॉर एक्झाम्पल जर ट्रॉमा झालेला असेल, इंजुरी झालेली असेल आणि त्यामुळे जर प्री मॅच्युअर दात पडलेले असतील, तर अशा वेळी सुद्धा लहान बच्चूंमध्ये दात लवकर उगवत नाही. काही बच्चू प्रीटर्म बर्थ असतो, म्हणजे 7व्या महिन्यात, 6व्या महिन्यात, 7व्या 8व्या अशा महिन्यामध्ये जे बच्चू जन्मलेले असतात, अशामध्ये सुद्धा वीकनेसमुळे दात लवकर येत नाहीत किंवा लॅक ऑफ स्पेस असते. इमेज हे तुम्ही पाहू शकता. तर आपण काय ट्रीटमेंट घेऊ शकतो, तर होमिओपॅथीमध्ये खूप साऱ्या मेडिसिन्स आहेत. आपण सिम्प्टमाइज पेशंटला ट्रीटमेंट देऊ शकतो. बट मी आज तुम्हाला काही महत्त्वाच्या किंवा मोस्ट इंडिकेटेड मेडिसिन सांगणार आहे. तर सगळ्यात पहिलं मेडिसिन आपण पाहिलं तर चामोमिला 200 पोटन्सीमध्ये आपण पेशंटला देऊ शकतो किंवा त्या बच्चूला देऊ शकतो. तर बच्चूमध्ये दात उगवताना प्रॉब्लेम असा होतो, खूप सारा डायरिया खूप जास्त प्रमाणामध्ये असतो आणि डायरियाचा कलर असतो ग्रीन कलर्ड, आणि त्या बच्चूमध्ये तहान ही खूप जास्त वाढलेली असते. अशा बच्चूंना आपण चामोमिला 200 पोटन्सीमध्ये सकाळी 2 थेंब आणि संध्याकाळी 2 थेंब थोड्याशा पाण्यामध्ये देऊ शकतो. खूप छान रिझल्ट येऊन जातो. दुसरं मेडिसिन आपण पाहिलं तर सीना 200 पोटन्सीमध्ये हे मेडिसिन सुद्धा आपण देऊ शकतो. तर यामध्ये काय होतं, बच्चू खूप इमॅसिएटेड म्हणजे खूपच खराब बच्चू असतं, एकदम कमकुवत बच्चू आपण पाहू शकतो, किंवा त्याचं पोट हे खूप डिस्टेंडेड असतं, म्हणजे आपण पाहिलेलं आहे हातपाय काड्या आणि पोट वाड्या अशा पद्धतीचं जे बच्चू असतं, अशा बच्चूला आपण सीना 200 पोटन्सीमध्ये देऊ शकतो. ते बच्चू खूप इरिटेबल असतं किंवा थर्स्ट त्याची तहान ही खूप कमी असते, किंवा वर्म इन्फेस्टेशन म्हणजे पोटामध्ये जंत होण्याचे सुद्धा खूप सारे चान्सेस अशा बच्चूमध्ये असू शकतात. थर्ड मेडिसिन आपण पाहिलं तर पोडोफायलम 30 किंवा 200 पोटन्सीमध्ये आपण बच्चूला देऊ शकतो. तर यामध्ये होतं काय, रिकरंट किंवा प्रोफ्यूज आणि ऑफेन्सिव्ह खूप वास येणारा असा डायरिया असतो अशा बच्चूंमध्ये, किंवा गम्स ज्या आहेत त्या एकत्रितपणेच उगवतात, पण ते बच्चू सुद्धा खूप इरिटेबल होऊन जातं आणि खूप सारा डायरिया असू शकतो अशा बच्चूंमध्ये. आणि ज्या गम्स अचानकपणे बरोबरच एक साथच ज्या येतात, त्यामुळे बच्चूंना त्या हिरडीमध्ये खूप असं सळसळ झाल्यासारखं होतं. त्यामुळे बच्चूंचं तोंडामध्ये काहीही घालणं किंवा त्यामुळे इन्फेक्शन होणं, ह्या गोष्टी होत राहतात. अशा बच्चूंना आपण पोडोफायलम 30 किंवा 200 पोटन्सीमध्ये सकाळी 2 थेंब संध्याकाळी 2 थेंब देऊ शकतो. पेशंटला खूप छान रिझल्ट येऊन जातो. कॅल्केरिया फॉस 200 पोटन्सीमध्ये आपण पाहिलं तर यामध्ये होतं का, स्लो मोशनमध्ये आणि रॅपिडली दातांमध्ये खूप कीड लागलेली असते. दात हे खूप असे दातांवरती पिवळसर असा थर आलेला असतो. बच्चूंना सॉल्ट म्हणजे मिठाचे पदार्थ जास्त प्रमाणामध्ये आवडतात किंवा त्यांना ते पदार्थ खाणं ते जास्त पसंत करतात. ग्लँड्युलर इनलार्जमेंट त्या बच्चूंमध्ये होऊ शकते. फॉर एक्झाम्पल टॉन्सिल्स असतील, म्हणजे ग्लँड्युलर इनलार्जमेंट होऊन जाते. आणि रिकरंट म्हणजे सतत पोटामध्ये दुखणं किंवा पायाच्या पोटरीमध्ये दुखणं, हे प्रॉब्लेम त्या बच्चूमध्ये असू शकतात. तर अशा बच्चूला आपण कॅल्केरिया फॉस 200 पोटन्सीमध्ये सकाळी 2 थेंब आणि संध्याकाळी 2 थेंब
देऊ शकतो. पेशंटला खूप छान रिझल्ट येऊन जातो. तर अशाच प्रकारचे वेगवेगळे व्हिडिओज तुम्हाला वेगवेगळ्या आजारांवर पाहायचे असतील, त्यावरील होमिओपॅथिक ट्रीटमेंट पाहायची असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे माझे सगळे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जातील. त्याबरोबरच माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि लास्ट म्हटलं तर बेल आयकॉन दाबायला विसरू नका. थँक्यू सो मच.